अरे वा, अरे त्याचा कुसला मोरा पावसा. अरे आम्ही तिघांनी पण रेनकोट नाही आणलेला आहे. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस पावसाला काय समजले बघा. आज टू व्हीलरनी परवा आपला आग लागली. हा तर मंडळीनो, सकाळचं 9-7 वाजलेलं आहे. आज बाबा आज काय VIP ट्रीटमेंट नाही आहे, 4 व्हीलर नाही आहे, खपची ट्रिपल सीट चला. तर आम्ही आज 3 इडियट्स चाललेला आहे. हा बघा, सचिन दादा, अंकुल दादा आणि हा तुमचा लाडका बाबू दादा. काय समजली चला. हा आम्ही येऊन पोचलेला आहे आता सलपेवाडी फाट्यावर. बघा हा हेदवीकडे गेला आणि आता आपण समोर जायचं आहे तिकडं. एक नंबर. आणि हे आपली सलपेवाडीची शाळा बघा, मस्त छान. टू व्हीलरचा एक फायदा आहे, प्रवास पण मस्त होतो आणि शूटिंग बिटिंग चारी बाजून पण करता येतं. एक नंबर. अरे खतरनाक केली. हा दिलं कर मला मानायला. बरोबर. तो डोंगरात त्याला कसा दाखवलं विमानाची ऍक्शन करून बोर्ड काढला तेव्हा. हा मंडळीनू, आम्ही आज डाव्या बाजूला वळलेल्या पिंपर फाट्यावर आल्यावर कारण सचिनदा म्हणतात भावानं या गाडी CNG नाही चालत, याच्यात पेट्रोल टाकायला आपल्याला बाबा इथं टाकूया. आम्ही पेट्रोल भरून येत आहोत. मंडळीनू, आम्ही आता पिंपर गावातल्या वाडीतनं जात आहे. तर पिंपर गावातला कोण माझा भाव बघणारा असेल तर बघ भावा, आम्ही तुझा भाव दाखवतो आहे आम्हाला. स्वाद रेस्टोरेंट. उतरायला भाई. हा श्री साईधाम मंदिर. काय वाडीचं नाव? बोंडवाडी. बोंडवाडी नवतरुण विकास मंडळ पिंपर. श्री भराडा ट्रॅव्हल्स. दशभुजा गणेश मंदिर हेदवीकडे जाण्याचा मार्ग. आणि हा आहे गोणवली फाटा. ओके. आणि हा आहे आपल्या पिंपर गावात आलेला चिंद्रवळ्याचा हिरो अंकुश कुमार जाधव. काय समजली? कोकण किंग, कॉमेडी, कोकणी माणूस. सचिन दादा लगेच आलेले आहेत, त्यामुळे आपण जाऊया. काय दादा बसायचा परत गाडीवर? मंडळीनू, पुढच्या मार्गाला जाऊया आपण. ही कुठची एसटी आहे? नरवण रत्नागिरी. चला बसून घ्या.
वाईस पुढं व्हा म्हणजे मी ॲडजस्ट होईल. तेवढी मला जागा पुरेल, फक्त बसायला पुरते, त्यानंतर होतं ॲडजस्ट. नाही अजून याच्यावर बसलाय मी. हां हां झाला बस बस. दोघांना जागा लागते त्याला. होय तर काय पुढं 2 बारीक माणसं, मी एकटाच झाडा ना, म्हणून गडबड सगळी. सीन बघ भारीच वाटतं रे ना. ढगांच्या ह्याच्यातून पण एसटी थांब्या नाही, हळूहळू जाते. आता मसाला कार्यक्रमाचा स्टेज आहे. पिंपरगावातलं हनुमान मंदिर बघा म्हणतो. जय हनुमान. एसटी बघायला आवडते व आपल्याला ज्या. आता आपण एसटीची मजा घेऊया, जरा मागं बघूया. अरे त्याचा कुसला मोहरा पावसार. आम्ही तिघांनी पण रेनकोट नाही आणलेला. येत व कामावर राहून ओल्यावाल्या कपड्याचं काम करायचं. बाबा वायस थांब. मंडळीनो मोहऱ्या फाट्यावर पोचतोय आम्ही थोड्या वेळात. अजून पुढं अंतर बराच आहे. आणि हा पाऊस जो कधी घोटाला करतोय त्याचा झाला आठवला का. लोकांनी भातावर कापायला सुरुवात केली. आता जायचा गपचिप का हा काय बरं ठेवता. आता मोबाईल भिजल. मंडळीनो एसटी आली आपल्याला, मगाशी दिसत होती ना ती एसटी. आता इथं आली बोऱ्या फाट्यावर आणि आम्ही पावसामुळे थांबलेला आहे. दादा रेनकोट घालतोय. कुठं आबलोलीला जाणारी होती ना. रत्नागिरी नरवण रत्नागिरी. हां नाही आबलोली मार्गे रत्नागिरी. ठीक आहे.
चला चला जाऊया. गेला भाऊ गेला म्हणजे जायलाच हवा, थांबून तरी काय करायचा. थांबून नाही करायचं कारण का भिजलीला आज पायचंच भिजलं. मी मागं होता तेव्हा मला काय पाऊस लागला नाही, दादालाच जास्त लागला असेल. तर हो चला 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 बसा. हार्दिक स्वागत. काय समजले चला अरे आग लागली बारीक बारीक बरे म्हणजे पुढे होऊन आता पुढे काटा. नौकीला तर बरोबर लक्ष असतं बारीक. मध्ये काय आलंय समोर दिसलं ना या मंदिरात एक दिवस चांगलं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. दोन्ही कारण वारा दिसतात घुसत असतो नाही. तो मी घाबरला कॅमेऱ्यातला बाईकवाला समोर नाही करत मध्ये येतो असं वाटतो. बघतो हा काय गारदार वारा लागतोय. त्याला पावसाला बरं फक्त वातावरणच बनव येऊ नको हजेरी लावायला काम करा. आलाच तो आहे समोरच्या रस्त्यावर. वेळम वेळम पांगारी आहे. चला चला आली वेलम डोंगर तळीला पोचलेला. राईट मारून जाऊया पहिला पेट्रोल भरायला आणि हार आंदोलन आज पण आहे वाटतं. हा
चला शूटिंग बंद. मंडळींनो आज केसांची शाप वाट लागली. तसं पण माझं केस कुरलत आहेत, काय मी काय मोठा हिरो नाही, पण टू व्हीलरमुळं जास्त वाऱ्यानं उडालं. फोर व्हीलरमध्ये काय वाटत नाही. अंकुश जातं पण बघा. चला पेट्रोल भरून जा, आता दादा येतील मग जाऊ पटकन पुढं. आज आलेला आहे लवकरच. चला दादा आले. चला 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 मंडळींनो बघा शृंगारही बाजारपेठचा नजारा. पाऊस कसा मस्त धरलाय. समोरच्या बाजून पाऊस आणि आपल्या मागच्या बाजून ऊन सूर्य, दोघांचा मिलाप कसा मस्त होतोय बाजारपेठेत बघा. आणि ही गुरा आणि इकडे सीन बघा. हा मंडळी तू सचिन दादा आता ही गाडी ठेवून त्यांची फोर व्हीलर इथं कुठंतरी आहे ती घेऊन येत आहेत. ठीक आहे. बघा इकडे पक्ष्यांचा आवाज कसा मस्त येतोय. आपण कुठं थांबलेलं आहे रे? पाटपंदेळ गावाच्या स्टॉपचं नाव आता इकडे ह्या बोर्डावर बघूया. हा बघा ग्रामपंचायत पाटपन्हाळे कैलासवासी गोविंदराव सीताराम चव्हाण मार्ग. इथं आम्ही आता उभे आहोत. ठीक आहे. इथं येत आहेत चिवचिवाट मस्त वाटते ना. ते काय आहे तिकडं? आपल्या चॅनलचा हिरो बघा कसा उभा आहे स्टाईलमध्ये एकदम. झाला फोटो काढून त्याला. थांब फोटो काढतो. हां चला थोडा पुढं जाऊन बघूया अजून काय दाखवतील आपल्याला. हां आम्ही त्या दिवशी तिथं थांबलो होतो. तो व्हिडिओमध्ये आला नाही, शूट केलेला होता. तो अंकुशदान पूर्ण बघितल्यानंतर तो म्हणतो आला नाही. इथं नाही. हा JCB आणि त्याच्या पण पुढं आम्ही गेला होता. पुढं होता ना तो फाटा? नाही हा ना JCB आपण चालत आलो होतो. आता लक्षात नाही. ठीक आहे. हां हां बघा महसूल अधिकारी कार्यालय पाटपन्हाळे मस्त आहे बघा. आणि हा परिसर तळी गुहागर हायवेला अगदी हायवेला लागूनच वडाची झाडं भरपूर आहेत. तशी इकडं आपल्या कोकणात सगळीकडेच आहेत, पण गुहागरला रस्त्याला लागून अशी भरपूर आहेत. मी गुहागरला राहिलो आहे 2 वर्ष, त्यामुळे मला माहिती आहे. नेहमी जाताना बघितलेत भरपूर. मस्त वाटते. मग इथं 1 2 ह्या एवढ्याशा आहेत, एका जागीत 3-4 वडाची झाडं आहेत. तर पाखरांचा आवाज लय भारी येतो इथं.
चला. मंडळींनो, काल जो मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे सुट्टीचा दिवस भाग 1, तर त्याच्यामध्ये चुकून अपलोड करताना कमेंट ऑप्शन बंद झाला होता, तर तो आम्ही आता ऑन केला आहे. तर त्याबद्दल सॉरी. तर प्लीज तो व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल तर त्यांनी कमेंट करा किंवा नवीन बघणाऱ्यांनी कमेंट करा. तर असं नको व्हायला. आता अपलोड करताना लक्ष ठेवेन मी, ठीक आहे. मंडळींनो, टू व्हीलरचा प्रवास संपला. आता आपली नेहमीची गाडी आलेली आहे. चला आता बसूया. आता जरा वाज बरा वाटला, कम्फर्टेबल बसलेला आहे. चला. नेहमीची गाडी. असा व्हायला पाहिजे एक दिवस आम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी तुझं म्हणजे काम चालू असलं पाहिजे, म्हणजे रविवार सोडून. मग आम्ही डायरेक्ट घोगरला येऊ एक दिवस फिरायला. मस्त बीच वगैरे तिकडे शूटिंग बिटिंग करू. बघा मंडळी, आजचं वातावरण कसं आहे, एकदम टकाटक. मंडळींनो, प्लॅनिंगमध्ये थोडासा चेंज आहे. आम्ही कंपनीच्या स्टॉपला थांबलेला नाही. तसा शाळेला कसा सुट्ट्या मारून शाळेत न जाता गपचिप नदीवर पोहा बिवायला जायचं, तसं आम्ही मोडकागरच्या धरणावर जातो आहे आता. पण आमच्याकडे टाईम आहे म्हणून जातो आहे. 8:30ची ड्युटी आहे. आता 8 वाजले. आम्ही टायमावर येऊ परत चालत. जवळच आहे. हा बघा आलेला पण आम्ही धरणावर, ठीक आहे. पण मासे पण पकडत परवायचं त्या फरशीवर, फुलाच्या फरशीवर बसून. चला. चला बाय बाय. चला बाय बाय, टाटा. चला, दादा गेले आणि आम्ही पोचलेलो आहे मोडकागरच्या धरणावर. गुड मॉर्निंग. तर समोर माड दिसत आहेत की तुम्हाला? तिकडे आतमध्ये लाल रंगाचा रस्ता दिसता, एकदम भारी वाटतं. एक दिवस आतमध्ये जायची इच्छा आहे माझी. मंडळीनो, कंपनीच्या गेटवर येऊन पोचलेला. धरणावर जरा टाइमपास केलेला, मस्त चांगला व्ह्यू बघितलेला, कोला ऊन घेतलेला. आता कंपनीत जात आहो. 8:25 झाले. पहिला पंच खसता टाटा. मंडळीनो, तुम्हाला काय वाटलं फक्त आम्ही कामावरनं सुटता? हा बघा, हा पण कामावरनं सुटला. आज गेला घरात. त्याचा घर म्हणजे हा झाड. आम्ही ह्याला 2-3 वेळा बघितलेलं हो इथं. आज दिसला एकदम गेटच्या जवळ. तर अंकुशा बोलला ह्याला शूट कर. थांबा, जवळ जाऊन बघूया थांबतो काय. ए, अरे वा वा, काय भारी आयुष्य असतं ना यांचा. मुक्त जगणं म्हणतात ना ते. हे वन्य प्राणी खऱ्या अर्थानं जगतात. सांजावला मंडळीनो कालो व्हायला आला, तरी आम्ही कंपनीच्या गेटवरच हायवेला आहोत. सचिन दादा नेहमी टायमावर येतो, पण तर कसा काय तर अजून आला नाही. आणि उशीर व्हायला असा काय बोलला नाही. आणि आज नेमकी इथं जिओला नेटवर्क नाही आहे. नेहमी असतं, आज काय झालं आहे काय माहिती. असो, आपल्याकडं वाट बघितल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, आहे का नाही? हा बघा अंकुशला.
शाप जो कालू खायला आला. मंडळीनू दादांची गाडी आली, उशीर झाला पण आली. आज फोन बिन लागला नव्हता. चला बसूया गाडीत. आम्ही दुसरा मार्गच नाही. हा, पण मोडका केला पण नाही ना तुम्ही. हा तर मी ते थांबलो आता. आईशी बोलत गेलो कुठे? नाही म्हटलं उगाच हलायचं नाही स्टॉप. नाही, तुझा फोन बिझी येतोय बरं. तो मी ह्याला नाझील माऊला लावतोय फोन, त्याची येतात सारखे. आता त्याची काय टू व्हीलर आहे का नाही तो पण थांबलाय माहिती नाही. का तो कशाला फोन करतो? काय माहिती, तो खरं बघतो हा, त्याला फोन करून बघतो मी. चला मंडळीनू आम्ही आता निघालेला घरात. हा चला बाय बाय, भेटू पुढं लगेच थोड्या वेळानं.